नमस्कार मंडळी. भारत ना खूप वेगाने बदलतोय. पण या बदलांमागे नक्की काय आहे? कोणते आकडे आहेत? कोणत्या घटना आहेत? आज आपण ह्यात सगळ्याचा एक धांडोळा घेणार आहोत. चला मग सुरू करूया. हे जरा विचित्र वाटतंय ना. म्हणजे बघा, एकीकडे आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलोय आणि दुसरीकडे प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत आपला क्रमांक इतका खाली. याच कोड्याला आज आपण उलगडणार आहोत. या नाण्याच्या दोन्ही बाजू तपासूया. आपला आजचा आढावा या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून पुढे जाईल. आपण राजकारण आणि धोरणांपासून सुरुवात करून अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, सामाजिक स्थिती आणि शेवटी पर्यावरणापर्यंत पोहोचू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. कधीकधी आज काय घडतंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडंसं डोकावून पाहावं लागतं. 50 हा आकडा यावर्षी खूप खास आहे. का? कारण 2025 मध्ये आपण 1975 सालच्या काही अशा महत्त्वाच्या घटनांची 50वी साजरी करतोय, ज्यांनी खरं तर आजच्या भारताचा चेहरामोहरा घडवला. 1975 काय काय घडलं होतं त्या एका वर्षात? देशात राष्ट्रीय आणीबाणी लागली, सिक्कीम भारताचं 22वं राज्य बनलं आणि त्याच वर्षी मगर संवर्धन प्रकल्पाचीही सुरुवात झाली. विचार करा, या प्रत्येक घटनेचा परिणाम आजही आपल्यावर होतोय. जसा इतिहास महत्त्वाचा आहे तसंच वर्तमानही. आजही असेच काही मोठे धोरणात्मक बदल भारताला आकार देत आहेत. मग ते 50 कोटी लोकांना जोडणारं राष्ट्रीय सहकारी धोरण असो किंवा महाराष्ट्रात आलेला नवीन सुरक्षा कायदा. यावरून दिसतंय की आपली शासन प्रणाली सतत बदलत आहे, विकसित होत आहे. बरं, हे झालं सत्ता आणि धोरणांबद्दल. आता वळूया देशाच्या आर्थिक इंजिनकडे. बघूया आकडे काय सांगतात आणि भांडवलाचा प्रवाह नेमका कुठे चाललाय. आणि ही बघा एक जबरदस्त बातमी. भारताने जपानला मागे टाकलंय आणि आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. आपल्या पुढे आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत. हे आपल्या वाढत्या आर्थिक ताकदीचं एक मोठं प्रतीक आहे. पण ही एवढी मोठी आर्थिक वाढ होतीये तरी कशी? याचं एक मोठं कारण म्हणजे परकीय थेट गुंतवणूक, ज्याला आपण FDI म्हणतो. 2024-25 या एका वर्षात तब्बल 81 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतात आलीये. यात सिंगापूर सगळ्यात मोठा गुंतवणूकदार आहे आणि गंमत म्हणजे गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती मिळालीये ती महाराष्ट्राला. आणि जर आपण राज्यांच्या पातळीवर बघितलं तर महाराष्ट्रात दोन्ही बाबतीत पुढे आहे. GST संकलन असो की FDI. महाराष्ट्राच्या पाठोपाठ कर्नाटक आणि गुजरातसारखी राज्यसुद्धा देशाच्या आर्थिक विकासात मोलाची भर घालत आहेत. पुढे जाण्याआधी एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. युनिकॉर्न. युनिकॉर्न म्हणजे काय? तर ही एक अशी खाजगी स्टार्टअप कंपनी असते जिची किंमत 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असते. आणि इथेही भारतासाठी एक चांगली बातमी आहे. जागतिक युनिकॉर्न्सच्या यादीत भारत आता 3ऱ्या क्रमांकावर आलाय. हे दाखवतं की आपल्या देशात स्टार्टअपसाठी आणि नवीन कल्पनांसाठी किती पोषक वातावरण तयार झालंय. अर्थव्यवस्था तर सुसाट आहेच, पण तंत्रज्ञानाच्या बाबतीतही भारत मागे नाहीये. चला आपल्या 3ऱ्या भागात बघूया की देश भविष्याकडे कशी झेप घेतोय. आता आपण पटापट काही पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टींवर नजर टाकूया. सुरुवात करूया दिल्लीतून, जिथे देशातला पहिला कचरा इको पार्क सुरू झालाय. पुढे जाऊया आंध्र प्रदेशात. इथे बिट्स पिलानी देशातला पहिला AI कॅम्पस उभारतंय. म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञानाची तयारी आत्तापासूनच सुरू झालीय. आणि आता हैदराबाद, तिथे तर चक्क देशातलं पहिलं गोल्ड मेल्टिंग ATM सुरू झालंय. कल्पना करा, तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात किती खोलवर पोहोचलंय. आता राष्ट्रीय पातळीवरून थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊया. अमेरिकेची नासा आणि आपली इस्रो या 2 मोठ्या संस्था एकत्र येऊन निसार नावाचा उपग्रह बनवत आहेत. 30 जुलै 2025ला त्याचं प्रक्षेपण अपेक्षित आहे. पृथ्वीवर लक्ष ठेवण्यासाठी हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे. अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानातली ही प्रगती पाहून छान वाटतं. पण आता आपण त्या बाजूकडे वळूया जिथे सुरुवातीलाच आपल्याला एक विरोधाभास दिसला होता. देशाचं सामाजिक प्रगती पुस्तक. इथले आकडे आपल्याला थोडं विचारात पाडतात. बघा, जागतिक शांतता निर्देशांकात आपण 163 देशांमध्ये 115व्या क्रमांकावर आहोत. लिंग समानतेच्या बाबतीत 146 देशांपैकी 131व्या आणि प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत तर 180 देशांमध्ये 151व्या क्रमांकावर. हे आकडे नक्कीच आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत. ही क्रमवारी अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी ही तुलना बघा. शांतता निर्देशांकात जिथे आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे, तिथे आपण 115व्या स्थानी आहोत. यावरून आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे याचा सहज अंदाज येतो. चला आता आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. एका बाजूला विकास आहे, पण दुसऱ्या बाजूला पर्यावरण. याचा समतोल भारत कसा साधतोय?
हां, आजच्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाही का? विकासाच्या या शर्यतीत आपण आपल्या पर्यावरणाचं रक्षण कसं करतोय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सरकारच्या अनेक पावलांमध्ये दिसतं. आफ्रिकेच्या ग्रेट ग्रीन वॉलपासून प्रेरणा घेऊन सुरू झालेला अरवली ग्रीन वॉल प्रकल्प असो किंवा राजस्थानात 2 नवीन रामसर पाणथळ जागांची घोषणा, भारत प्रयत्न करतोय. इतकंच नाही तर 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मगर संवर्धन प्रकल्पाचा वारसा आपण पुढे चालवतोय आणि शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापनाही केली आहे. हे सगळं विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्याचेच प्रयत्न आहे. तर आपण काय पाहिलं? भारत एकाच वेळी आर्थिक आणि तांत्रिक आघाडीवर मोठी झेप घेतोय, पण त्याच वेळी काही सामाजिक आणि पर्यावरणीय आव्हानंही त्याच्यासमोर उभी आहेत. त्यामुळे शेवटी एकच मोठा प्रश्न उरतो. विकासाचा हा वेग टिकवून ठेवताना भारत या गुंतागुंतीच्या सामाजिक आणि पर्यावरणीय आव्हानांवर कशी मात करणार?